हाय, दिस इज विद्या फ्रॉम विद्याज ब्युटी स्टुडंट अकॅडमी, नवीन पनवेल, सेक्टर 4. आजचा व्हिडिओ मला ह्या विषयावरती बोलायचं आहे की ज्या फेशियलसाठी महिला जेव्हा सलूनमध्ये येतात किंवा आमच्याकडे येतात तेव्हा त्यांना प्रचंड अपेक्षा असतात की ग्लो हवा, हे हवं, ते हवं, ते हवं. बऱ्याच त्यांच्या अपेक्षा असतात. त्यातल्या अनेक महिला ह्या तर खूप दिवसांनी फेशियल करणारे असतात आणि त्याच्यामुळे काय होतं ना की त्यांना एकदम लगेच पूर्ण स्किन क्लिअर करणं वगैरे तर हे शक्य नसतं. लक्षात ठेवा, फेशियल ही अशी प्रोसिजर आहे जे तुम्ही 4-5 प्रकारे, 5 ते 6, हल्ली तर फेशियलमध्ये 7-7 स्टेप्स आहेत, 10-10 स्टेप्स आहेत. आता हे 10 स्टेप्सचं जे फेशियल आहे ना, खरं तर हेच फेशियल त्या महिलांनी करावं ज्या खूप दिवसानंतर फेशियल्स करतायत. ओके, कारण तेव्हा ते स्किनला तितकं डीपली ते क्लीन करतं. परंतु तुम्हाला 500-600चं फेशियलच्या अपेक्षा असतात आणि खूप छान रिझल्ट येईल का, ग्लो येईल का, मला तर प्रश्न पडतो की हे अशा विचारूच कशा शकतात. कारण 500-600 रुपयेचा जमाना नाही आता आणि त्या पद्धतीचे प्रोडक्ट पण येणार. जर तुम्ही विश्वास ठेवत असाल की 500 रुपयेचा फेशियल करून त्याच्यामध्ये जर तुम्हाला चांगला ग्लो मिळतोय, तुम्हाला खूप चांगलं सगळ्या गोष्टी मिळतात, तर मला वाटतं आय कांट बिलीव्ह ऑन दॅट काइंड ऑफ प्रोडक्ट बिकॉज वी आर युझिंग अ व्हेरी लक्झरी प्रोडक्ट. ते हे सगळं मला तर पटत नाही, माझ्या बुद्धीला तर नाही पटत. बिकॉज एक तर तुम्ही कधीतरी करता आणि त्या व्यतिरिक्त 500 रुपयेचं फेशियल असेल, मला वाटतं मुळात हे अपेक्षा करणं फार चुकीचं आहे. आणि दुसरी गोष्ट बघा, फेशियल काय करतं, फेशियल असतं काय तर क्लिंजिंग करतो. क्लिंजिंग करणे म्हणजे काय, क्लीन करणे. आता क्लिंजिंगचे पण अनेक प्रकार आहेत. दॅट मीन्स की ऑइली स्किनसाठी वेगळं क्लिन्झर आहे, पिंपल्सवाल्या स्किनसाठी वेगळं स्किन आहे, ड्राय स्किनसाठी वेगळं क्लिन्झर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या आम्ही यूज केलं जातं. त्यानंतर स्क्रब केला जातो. स्क्रब करताना अनेकदा स्टीम गरज आहे किंवा न आहे हे ध्यानात घेऊन स्टीम दिली जाते. त्यानंतर मग प्रत्येक क्लायंटला काहीतरी त्याचे प्लस मायनस पॉईंट असतातच. अनइव्हन स्किन टोन असतो, रिंकल्स असतात, सॅगी स्किन असते, लूज स्किन असते किंवा अंडर डार्क सर्कल्स असतात, मंकी माउथ असतं किंवा रॅशेस असतात, काही ना काहीतरी असतं प्रॉब्लेम. नॉर्मल स्किन खूप कमी महिलांची असते. सो मला हे सांगायचं आहे की त्यानंतर क्रीमनी मसाज केला जातो किंवा जेलनी मसाज केला जातो किंवा जेल आणि क्रीम दोन्ही वापरलं जातं. त्यानंतर पॅक असतो. तर अशी ही जी साधारण 1 तासाची जी प्रोसिजर आहे, यामध्ये अशी काय जादू होत असेल की तुमची स्किन, तुम्हाला प्रचंड असा ग्लो हवा असतो. तुम्हाला वाटतं मी तर नवी मुंबई पनवेलीतून बोलते, परंतु मला हा व्हिडिओ जो कोणी बघेल तर प्लीज अशी अपेक्षा करू नका. तुम्हाला प्रचंड ग्लो आणि तुमचा चेहरा सुंदर जर तुम्हाला हवाच असेल तर त्याला फेशियल हा एक ऑप्शन आहे. इज नॉट अ परमनंट सोल्युशन. द परमनंट सोल्युशन इज युअर डायट आणि युअर लाईफस्टाईल, युअर हॅबिट्स. ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. सो मला असं वाटतं की तुम्ही तुमचं जेवण, तुमचं खाणं पिणं हे खूप चांगलं असायला पाहिजे, हेल्दी. नॉट नीड की तुम्हाला ड्रायफ्रूट पाहिजे, सकाळ सकाळी 10 वाजता फळं, परत दुपारी 4-5 भाज्या, रात्री काहीतरी वेगळं, तर असं नाही. जे काही तुमच्या घरात आहे ना ते अतिशय उत्तमरित्या बनवून खाल्लं पाहिजे. अनेकदा महिलांना मी बघते ना, काही ना काहीतरी बनवलेलं असतं, काही ना काहीतरी बनवलेलं असतं. तर प्लीज मला वाटतं असं करू नका. जे पण घरात आहे ते खा. गाजर, काकडी, मुळा, लिंबू हे तुमच्या आहारात असायलाच पाहिजे. आत्ता मे महिना येणार आहे तर मला वाटतं लिंबू प्रचंड महाग होते, तर आत्ताच घेऊन त्याचा ज्यूस काढून वगैरे किसून वगैरे ठेवा, जी तुम्हाला एप्रिल मे महिन्यात वापरता येतो. ओके, सो लिंबू तुम्ही जर, मला वाटतं प्रत्येक स्त्री आणि पुरुष ह्या दोघांनीही लिंबू हा दिवसात एक तरी पिलाच पाहिजे. आठवड्यातले 1-2 दिवस तुम्ही स्किप करू शकता, पण उरलेले 5 दिवस तरी पोटात एक छोटासा, अगदी फार मोठा नसेल तरी एक छोटासा एवढा जर लिंबू असतो ना, एक साधारण असा मीडियम साईजचा, मीडियमपेक्षा पण छोटा, तेवढा तरी लिंबू तुमच्या पूर्ण एक लिंबू पोटात जाणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचं डाएट, त्यानंतर तुम्ही किती आनंदी राहता, तुम्ही किती हसता दिवसाला, तुम्ही किती योगा करता, ह्या सगळ्या गोष्टी प्रचंड महत्त्वाच्या आहेत. तुमच्या चांगल्या सवयी, चांगले विचार, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुमच्याकडे भरभरून असतील ना, तेव्हा तो चेहरा ग्लो होईल. ना की 1 तासाच्या फेशियलने. 1 तासाच्या फेशियलने तेवढाच रिझल्ट येईल जेवढी त्या प्रोडक्टची कॅपॅसिटी आहे.
तुम्ही खूप चंद्राबिंद्रासारखं, तर मला वाटतं माझ्याकडूनही कोणी अपेक्षा करू नयेत. आणि कोणत्याही ब्युटिशियनला जाऊन तुम्ही अशा पद्धतीने, मला वाटतं हे एक प्रकारचं म्हणजे बालिशपणा आहे, हा करू नका प्लीज. इट्स अ रिक्वेस्ट फॉर मी. सो खूप चांगला आहार घ्या, सकाळी थोडा तरी व्यायाम करा आणि फिरायला जा. आता जर आपल्या हातात मोबाईल आहे, आपण खूप चांगली पर्यटन स्थळं जिथं आपण फिरायला नाही जाऊ शकत, परंतु ती यूट्यूबला बघून आपण त्याचा आनंद घेऊ शकतो. अशा अनेक गोष्टी करा. बिझी राहा. जर तुम्हाला पैसा कमवणं शक्य असेल तर पैसा कमवा, नसेल तर मला वाटतं महिलांचे अनेक ग्रुप आहेत, त्याला जॉईन व्हा, आनंदी राहा, स्वतःसाठी जगा. तर अशा अनेक गोष्टी जितक्या तुम्ही पॉझिटिव्हली स्वतःच्या आयुष्याला घ्याल, तर मला वाटतं दॅट इज अ रिअल ग्लो. सो फेशियल हे तुमचं एक, मी पाठीमागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितले की फेशियल ही एक रिलॅक्सिंग प्रोसिजर आहे आणि ती प्रोसिजर फॉलो करताना तुमचा जो स्किन टोन आहे तो 1 ते 2 शेड किंवा कधी कधी तो 3 शेड ब्राईट होऊ शकतो. बट इट्स नॉट अ परमनंट सोल्युशन. अगेन मी हे सांगते. सो प्लीज याच्याकडे लक्ष द्या आणि आनंदी राहा, चांगला आहार घ्या, चांगला खा, चॅनलला सबस्क्राईब करा. कारण नेहमी एक तर मी फार पूर्वी सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह नव्हते, बट आता मला असं वाटतं की ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे आणि गरज आहे त्याची. सो नक्कीच मी तसा प्रयत्न करेल आणि त्यासाठी नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा. कारण जेव्हा कधी काही गोष्टी मला तुम्हाला बोलाव्याशा वाटतील तर तुम्ही त्या ऐकू शकाल. बाकी अजून काय बोलू शकते. ॲक्च्युली काय, आमचं इतकं बिझी शेड्यूल असतं ना. आज तर मी दिवसभर काम करणार. तर शिवजयंती जवळ आलेली आहे. आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. अगदी काळजाचा आणि जिव्हाळ्याच्या जवळचा विषय आहे हा माझ्या तरी प्रचंड. आणि प्रचंड अभिमान आहे की मी मराठी आहे त्याचा. सो त्यामुळे गर्दी होती आज. आणि आत्ता मग म्हटलं चला काहीतरी ह्या विषयाचं, कारण सकाळपासून तेच झालं आहे की कधीच फेशियल केलेलं नाही आणि आलं की आम्हाला ग्लो येईल का हे केलं. मी इतके ते प्रश्न की असं वाटतं काम करावं की ह्यांच्या प्रश्नाची उत्तरं द्यावीत. एनिवे, बिझनेस आहे, सगळं चालणार. परंतु हा व्हिडिओ जो कोणी पाहिजे आजपासूनच स्वतःचा आहार, स्वतःच्या सवयी जितकं शक्य होईल तितकं बदल करा आणि सुंदर दिसा. आणि हां, माझे सगळे व्हिडिओ स्त्री पुरुष दोघांसाठी असतात. थँक्यू.